नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्टन क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण बघूया की 10वीचे बोर्ड पेपर चालू असताना आपण दिवसभरामध्ये जी सुट्टी असते तेव्हा आपण कशा प्रकारे अभ्यास करू शकतो, त्यासाठी तुम्हाला मी एक व्यवस्थित टाइम टेबल बनवलेलं आहे। तर बघा बाळांनो, तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही सकाळी 5 वाजता जर उठले तर 5:30 पर्यंत फ्रेश आणि चहा वगैरे घेऊ शकतात। फ्रेश वगैरे झाले की त्यानंतर 5:30 ते 8 पर्यंत जे अवघड टॉपिक्स आहे त्यावर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे। सकाळी सकाळी अवघड टॉपिक्स का, तर आपण उठल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये कोणतेच प्रकारचे विचार चालत नाहीत, आपला मेंदू फ्रेश असतो। त्यामुळे तुम्ही सकाळी जमलंच तर अवघड टॉपिकवर अभ्यास करायचा आहे 8 पर्यंत। त्यानंतर 8 ते 8:30 मध्ये नाश्ता आणि थोडा फेरफटका मारून घ्यायचा आहे, थोडं फ्रेश व्हायचं आहे। त्यानंतर बघा बाळांनो, तुम्हाला 8:30 ते 12 पर्यंत पूर्ण सिलेबस चॅप्टर वाईज जो तुम्ही विषय निवडला आहे त्या विषयाचे जे चॅप्टर्स आहे त्या चॅप्टर वाईज व्यवस्थित अभ्यास करायचा आहे। त्यानंतर 12 ते 3 बाळांनो जेवण, आणि जेवणानंतर थोडा आराम, खेळणे किंवा तुम्हाला काय टाइमपास करायचं तो टाइमपास करू शकतात किंवा थोडी झोप पण घेऊ शकतात। त्यानंतर 3 ते 5 2 तासामध्ये तुम्हाला जे टॉपिक्स प्रॅक्टिस करून जे हार्ड असतील त्याची प्रॅक्टिस करायची आहे, लिखाण काम करून त्याचा अभ्यास करायचा आहे। त्यानंतर 5 ते 7 पुन्हा 2 तास तुम्हाला ब्रेक घ्यायचा आहे, थोडा फेरफटका मारायचा आहे, आराम करायचा आहे, त्यामध्येच जेवण वगैरे सर्व तुम्हाला कंप्लीट करायचं आहे। त्यानंतर बघा बाळांनो, महत्त्वाचा टप्पा संध्याकाळी 7 ते 10 ह्या 3 तासामध्ये पुन्हा एकदा अभ्यास करायचा आहे। तुम्हाला आवडेल त्या टॉपिकवरती, त्या विषयावरती चॅप्टर वाईज अभ्यास करायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही जर बघितलं बाळांनो तर तुमचे अभ्यासासाठी पूर्ण टोटल 4 स्लॉट झालेले आहेत। पहिल्या स्लॉटमध्ये तुम्हाला 2.5 तास मिळत आहे, दुपारच्या स्लॉटमध्ये 3.5 तास मिळत आहे। ओके, त्यानंतर सायंकाळच्या स्लॉटमध्ये तुम्हाला 2 तास आणि रात्रीच्या स्लॉटमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा 3 तास। तुम्ही जर असं व्यवस्थित बघितलं 24 तासापैकी तुम्हाला 11 तास फक्त अभ्यास करायचा आहे। म्हणजेच काय बाळांनो, की 24 तासापैकी तुम्हाला 13 तास तुमच्यासाठी द्यायचे आहे। त्या 13 पैकी 7 तास तुम्हाला झोप द्यायची आहे, उरलेले 6 तास तुम्हाला रिफ्रेशमेंटसाठी ठेवलेले आहे। बघा बाळांनो, वर्षभर आपण थोडाफार टाइमपास केलेलाच आहे, पण आता ही जी बोर्डचा पेपर चालू आहे त्यावर तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या आणि प्रॉपर अभ्यास करा। तुम्हाला नक्कीच बोर्ड पेपरमध्ये यश मिळणार आहे। आपण इथेच थांबूया। थँक्यू।